सुकाळीच्या माग सर माग कळलं का? मला बी बिरू मामा म्हणते ती मामा, कळलं का? अरे तुझ्या लेकी सारखी तिच्या हात टाकतोस. अरे तुझा लय अन्याय सहन केला. गावातला मोठा माणूस आहे म्हणून जाऊ दे म्हणलं एवढे दिवस, पण आता तुला सुट्टी नाही पट्ट्या. तो बिरू मामा सुट्टी देत नसतोय आता. हे म्हाताऱ्या, काय म्हणून मध्ये पडायला लागलास तू? आणि कुणाशी नडतोयस तू? ह्या सर्जूरावाशी? अरे तू कुठला पण असशील जहागीरदार, पण लक्षात ठेव गावातल्या आया बहिणीवर जर हात टाकला तर हाताचं कणक तोडीन. अरे मला बी बिरो मामा म्हणते, बिरो मामा कळलं का तुला? बर बर बर, मध्ये पडलास म्हाताऱ्या तू माझ्या भांडणात. मला बी सर्जूराव पाटील म्हणते ती. बघीन मग मी बी कुणात किती रग आहे ती. चल चालता हो. चल बघून घेईन तुम्हाला, बघून घेईन सगळ्यासनी. चल पोरे, इथनं पुढे जर त्यानं तुला काही त्रास दिला त्याचा हात पाय छाटून ठेवतो. आणि हे हर्या, अरे तुला जरा कळू दे. अरे तुझ्या दारू पाय या पुरीव काय येळ आली डोळ्यानं बघतोय नव. अरे सोडून देते दारू. अरे नाही चांगली. अरे बायका पोरं देशी देडेल लागते ती. अरे कुणाचं भलं झालंय त्या दारू पाय? हा, अरे लक्ष दे, सोन्यासारखी पुरगी आहे लागा संसारा वगैरे. हा पोरे, सांगितलंय त्याला जा घेऊन घरी आता. आणि पोरे तू पण जरा लक्ष दे त्याच्यावर, आणि तू पण पोरा बाळांच्यावर लक्ष दे. अरे कशाला काही नाही ते उद्योग करत बसाय सांग बर. पोरे बघ, थोडस कष्ट पडतं, पण लक्षात ठेव बाळूमामाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. काय तुझं वाईट कधी होणार नाही. आणि पोरा, अरे तुला सांगून सांगून आता मी कटाळलो. चांगलं नाही का रे? हा पोरे, जर त्या सर्जरीवर काही त्रास दिला तर मला सांग, त्याला बघतोच मी. हा येऊ का बाळा? आता तुम्हीच बघा, दारू पिऊन पडायचंय का आणि सुधारायचंय. तर बिरू मामाचं काहीतरी ऐका जरा.